नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सवसवत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? मी गॅरंटी देतो आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नळ टाकी या घटकावरील कोणतीही टाईप असू द्या, कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न असू द्या आणि किती मोठा प्रश्न असू द्या, तुम्ही बघता क्षणी उडवाल. आपण जोक करत नाहीये, कमिटमेंट करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत केवळ बघायचा आहे. बघा, पहिला टाईप तो म्हणजे दोन नळ एकत्रितपणे टाकी भरतात. तर अशा वेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जात असतो. हा प्रश्न बघा ना, किती मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला, आकडे न बदलता डायरेक्टली अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. अ नळ एक टाकी 12 तासात भरतो, ब नळ 30 टाकी 24 तासांमध्ये भरत असतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केली तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? अशा प्रश्नांमध्ये अंशस्थानी दोघांची पावर लिहून टाका. दोन नळ आहेत ना, तर यामध्ये एक नळ 12 तासाचे आणि दुसरा नळ 24 तासांचे. गुणाकार करायचा आणि छेदस्थानी या दोघांची बेरीज करायची. होते किती? 36. गणितीय क्रिया करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. तुम्ही लसावी करत असता किंवा अजून कोणत्या सूत्राचा वापर करत असता, आपल्याला घेणं नाहीये सोन्या. बघताशनी म्हटलं तर बघताशनी असतं. 12 1 12 आणि या ठिकाणी येणार 3 3 1 3, या ठिकाणी येणार 8. बस गणितीय क्रिया करण्यासाठी तुम्हाला थोडेसे पाठ असणं फार गरजेचं असतं. 8 तास लागतील. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तशाच प्रकारे मी एकूण 2 प्रश्न बनवलेले आहेत. या व्हिडिओमध्ये एकूण 6 टाईप आपल्याला बघायचे आहेत. नळ टाकी या घटकावर कसाही प्रश्न असू द्या, इथूनच येणार ही आपली गॅरंटी देतोय. आणि बघता क्षणी तुम्ही उडवणार. कोणत्याही परीक्षेमध्ये असू द्या, भले ते MPSC असू द्या किंवा पोलीस भरती असू द्या. बघा ना, अ नळ एक टाकी 15 तासात भरतो, ब नळ 30 टाकी 30 तासात खाली करत असतो, भरत असतो. तर दोन्ही नळ एक सोबत चालू केली तर अंशस्थानी 15 गुणिले 30 छेदस्थानी या दोघांची बेरीज करा. कारण दोन्ही नळ एक सोबत चालू केलेली आहे. दोन्ही नळ जर एक सोबत चालू केली तर किती वेळांमध्ये भरेल? तर छेदस्थानी दोघांचं जर बेरीज आपण केली तर होते किती? 45. बस 15 1 15, या ठिकाणी येणार 3, त्यानंतर 3 1 3, इथे येणार 10, म्हणजेच 10 तास लागतील. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे. 30 आणि 45, अ आणि ब या दोन नळांची पॉवर आहे आणि हे दोन्ही नळ एक सोबत चालू केल्यानंतर टाकी किती वेळेत भरेल असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. 30 गुणिले 45 छेदस्थानी या दोघांची बेरीज केली तर होते 75. आता गणितीय क्रिया करण्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की 30 ला 15 ने पूर्ण भाग जात असतो. याचा अर्थ काय? या ठिकाणी 2 येणार आणि 15 ने पुन्हा अजून 75 ला सुद्धा भाग जात असतो, परंतु किती येणार? 5 येणार. आता 5 1 5, या ठिकाणी 45 ला पूर्ण भाग जातोय कारण शेवट एकक स्थान 5 आहे. याचा अर्थ या ठिकाणी 9 येणार. या दोघांचाही गुणाकार केल्यानंतर तुम्हाला माहितीये की उत्तर किती येतं? 18. म्हणून अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एकूण 18 तास लागतील हे दोन्ही नळ एक सोबत चालू केली तर. टाईप पुढची अत्यंत महत्वाची, एक नळ भरतो व दुसरा नळ खाली करत असतो. तर अशा वेळेस तुम्हाला यावर असा प्रश्न विचारला जात असतो आणि हा प्रश्न मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला मित्रांनो बरं का. आणि याच पॅटर्नला धरून अनेकदा सर्व परीक्षांमध्ये विचारला जात असतो. एका नळाने एक टाकी 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 10 तासात भरते, रिकामी होत असते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले. आता काय? तर एका नळाने भरते दुसऱ्या नळाने खाली होत असते. तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? जो अ नळ आहे ना किंवा पहिला नळ जो आहे ना, त्याची पॉवर जास्त आहे, म्हणजे 6 तासांमध्ये भरते, म्हणजे कमी वेळेत भरते. याचा अर्थ काय? पॉवर जास्त आहे आणि याची पॉवर कमी आहे. याचाच अर्थ काय? दोन्ही नळ एक सोबत चालू केली तर भरणार आहे, परंतु किती वेळात भरणार आहे हे काढायचं आहे आपल्याला. तर अंशस्थानी 6 गुणिले पुन्हा अजून 10 करायचे, छेदस्थानी या दोघांमधील फरक करायचा. त्याचं कारण असं आहे की दोन्ही नळ एक सोबत चालू केलेली याद्वारे रिकामी होते आणि याद्वारे भरत आहे आणि म्हणून दोघांमधील फरक 4. ही गणितीय क्रिया करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं. यासाठी तुम्ही लसाव करत असता. अरे एवढे ठुसके प्रश्न आहेत आणि त्यासाठी लसाव काय गरजेची रसाने? इथे 2 येणार. ज्यावेळेस मी छेदस्थान निम्म करत असतो त्यावेळेस अंशस्थान सुद्धा मला निम्म करावं लागत असतं. इथे 3 येणार. आता बे 1 बे या ठिकाणी 5 येणार आणि 5 गुणिले 3 जर तुम्ही केले तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. ते म्हणजे किती? पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर एकूण 15 तास लागतील या टाकीला भरायला. तशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे बघा. एका नळाने एक टाकी 8 तासात भरत असते तर दुसऱ्या नळाने 12 तासात रिकामी होत असते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? अंशस्थानी 8 गुणिले 12 आणि छेदस्थानी दोघांमधील फरक 4. 4 1 4, या ठिकाणी 2 येणार. दोघांचा गुणाकार केल्यानंतर तुला कळतंय की 24 तास म्हणजे अख्खा एक दिवस लागत असतो. जर अशा प्रकारे एक टाकीद्वारे 8 तास लागत असतील भरण्यासाठी, दुसऱ्या एक नळाद्वारे दुसऱ्या नळाद्वारे 12 तास लागत असतील रिकामी होण्यासाठी. तशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे. एकूण 6 टाईप आणि प्रत्येक टाईपसाठी मी स्वतः 2-2 प्रश्न बनवलेले आहे. हे 6 टाईप जरी तुम्ही बऱ्यापैकी नीट बघितले आणि त्यांच्या नोट्स काढल्या किंवा स्वतः गणित बनवून सोडवायचा प्रयत्न केला तर मी जोक करत नाहीये सोन्या. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये कोणतीही परीक्षा असू द्या, वर्ग 2 वर्ग 3 वर्ग 4 पार MPSCची सीसॅट मध्ये सुद्धा अशा प्रकारे प्रश्न असू द्या, म्हणजे नळ टाकीवर राहिलेला असू द्या, इथूनच येणार आणि सोडवण्यासाठी तुम्हाला 2 सेकंद लागणार. बघा ना, एका नळाने एक टाकी 10 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 तासात ती रिकामी होत असते. अंशस्थानी 10 गुणिले पुन्हा 30 आणि छेदस्थानी दोघांमधील फरक भाग जातोय. इथे 2 येणार.
बे क बे या ठिकाणी 15 येणार, म्हणजेच किती 15 तास लागतील. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचे योग्य उत्तर. सुरुवातीला सोपे प्रश्न असतात, पण पुढे बघा ना अजून पुढची टाईप ती म्हणजे गळकी टाकी असेल तर नेमका काय विषय असतो आणि कशा प्रकारे प्रश्न विचारला जात असतो. हाच प्रश्न आरोग्य विभाग 2021 त्यासोबत माडा भरती 2022 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आकडे न बदलता डायरेक्टली विचारला गेलेला आहे. तलाठीच्या 2023 मध्ये पण 57 शिफ्ट झालते ना, त्यातल्या 3 शिफ्ट मध्ये डायरेक्टली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. फार शोधून मी तुमच्यासाठी प्रश्न आणत असतो बरं का, त्यासाठी हक्काने लाईक मागतोय. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त कमेंट करायचे आहेत. कमेंट कमीत कमी 50च्या वर गेल्यानंतर लगेच पुढचा व्हिडिओ येईल, त्यासाठी तुमच्या तेवढ्या कमेंट असायला पाहिजेत. आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल, म्हणजे नोटिफिकेशन येत असते. बाकी एका नळाने एक टाकी 8 तासात भरते, परंतु टाकीला छिद्र असल्याने टाकी भरायला 2 तास जास्त लागत असतात. आता जास्त तास लागत आहे, परंतु किती 2 तास जास्त, म्हणजेच 8 तास लागायचे, परंतु छिद्र असल्यामुळे 2 तास जास्त लागत आहेत. अंशस्थानी लिहून टाका किती जास्त, तर 2 तास म्हणजेच किती 10 तास जास्त लागत आहेत. तर ते छिद्र पूर्ण भरलेली टाकी रिकामी करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे नळ चालू केला, पूर्ण टाकी भरली आणि ते छिद्र आता रिकामं करते, म्हणजेच ती टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल. तर दोघांमधील फरक छेदस्थानी लिहा, बाकी काहीच करायचं नाही. छेदस्थानी दोघांमधील फरक लिहिला आणि ही गणितीय क्रिया केली की तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं. मी अनेक वेगवेगळे व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे की मास्तर तुम्हाला कशा प्रकारे सोडत असतात, म्हणजे हा गणित सोडवण्यासाठी लसावी मसावीची गरज नाहीये सोन्या. आणि या व्यतिरिक्त अजून मोठी गणितीय क्रिया करायची गरज नसते, लय मोठी गणितीय क्रिया करून तुम्हाला सोडून दाखवत असतात. बे क बे या ठिकाणी येणार 4, दोघांचा गुणाकार करा, उत्तर येते किती, पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. हा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला आहे. तशाच प्रकारे मी 2 प्रश्न बनवलेले आहेत. 12 तास लागत असतात, परंतु 3 तास जास्त लागतायत. प्रश्न पॉज करून बऱ्यापैकी वाचून घ्या, त्यानंतर मी कशा प्रकारे सोडवतो ते बघा, कारण मी प्रत्येक प्रश्नासोबत 2 प्रश्न घेऊन आलेलो. जर पहिल्यांदा सोडवलं कशा प्रकारे ते कळालं नसेल तर खास करून 2 प्रश्नांद्वारे तुम्हाला कळेल. तर इथे गुणिले आता एक्स्ट्राचा वेळ लागतोय छिद्र असल्यामुळे 3 तास जास्त, म्हणजेच किती, तर 15 तास लागत आहेत. तर एकदा टाकी पूर्ण भरली की या छिद्रामुळे किती वेळ लागतील खाली होण्यासाठी, तर 3 छेदस्थानी लिहून टाका. 3 × 3 या ठिकाणी येणार 4, दोघांचा गुणाकार केला तर होतो किती 60, म्हणजेच पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तशाच प्रकारे पुढचा प्रश्न आहे. एका नळाने एक टाकी 6 तास लागतात, परंतु टाकी छिद्र असल्यामुळे टाकी खाली होण्यासाठी भरण्यासाठी 3 तास जास्त लागत असतात. तर एकदा टाकी पूर्ण भरली की पुन्हा छिद्रामुळे किती वेळ लागेल, तर अंशस्थानी 6, एक्स्ट्राचा वेळ किती लागतोय 3, म्हणजेच किती होणार आहे 9, आणि छेदस्थानी एक्स्ट्राचा वेळ तो म्हणजे लिहून टाका किंवा दोघांमध्ये फरक 3 × 3 या ठिकाणी 2 येणार. दोघांचा गुणाकार जर तुम्ही केला तर उत्तर किती येते, पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे 18 तास लागत असतील ते टाकी खाली होण्यासाठी छिद्रामुळे. पुढची टाईप अत्यंत महत्वाची आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या टाईपसाठी लसावी मसावी शिवाय कोणीच सोडून दाखवू शकत नाही. पण मी तुला गॅरंटी दिलेली सुरुवातीलाच की बघताशनी म्हटलं तर बघताशनी 2 सेकंदांमध्ये हा प्रश्न सोडून दाखवतो. बघा ना प्रश्न काय दिसतोय, 3 नळ अनुक्रमे 10, 12 आणि 15 तासात एक टाकी भरतात. तिन्ही नळ एकत्र चालू केल्यास टाकी किती वेळात भरेल. तिन्ही नळ आता एकत्रित चालू केलेले आहेत. हे गणित केवळ नळांसंबंधितच नसतं, कामासंबंधित सुद्धा असतं. म्हणजे 3 व्यक्ती असतात, त्या व्यक्तींचे एकूण कालावधी असतात, किती कालावधीमध्ये ते काम पूर्ण करू शकतात. तिघांनी एकत्रित काम केलं तर नेमकं काय, म्हणजे किती दिवसांमध्ये ते पूर्ण करू शकतात. तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा प्रकारचे गणित ज्यावेळेस डिझाईन केले जात असतात ना, यामध्ये ही मेथड वापरली जात असते, हार्मोनिक प्रोग्रेशन मेथड. मग सर ही नेमकी काय, गरजेची नाहीये सोन्या, जो करत नाहीये. UPSC मध्ये सुद्धा ही मेथड विचारली जात नाही. जे गणित तज्ञ असतात ना त्यांना माहिती आहे, आणि जर ते हे व्हिडिओ बघत असतील ना तर मी काय बोलतोय त्यांना माहिती आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आणि केवळ मधली संख्या कोणती, 12 आहे. 12ला छेदस्थान 3 ठेवा, कारण 3 नळ आहे, आणि गणितीय क्रिया करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडून बघा. तू सोडत असतो ना सोन्या लसावी मसावीचा वापर करून, तू सोडून बघ. 3 × 3 या ठिकाणी येणार 4, म्हणजेच किती उत्तर आहे, 4 तासांमध्ये ही टाकी भरेल जर तिन्ही नळ एकत्रित चालू केली तर. पण यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारचं गणित असतं आणि त्यामध्ये पर्यायाकडे जाऊन बघायचं, जर पॉइंटमध्ये उत्तर असेल म्हणजेच 3 तास 20 सेकंदामध्ये, 3 तास 20 मिनिटांमध्ये, किंवा 4 तास 20 मिनिटांमध्ये, किंवा 30 मिनिटांमध्ये, किंवा 45 मिनिटांमध्ये, अशा वेळेस तुम्हाला ही मेथड कामी येणार नाही. पण तरी सुद्धा जर तुम्ही मधली संख्या शोधून भाग 3 दिला तर तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचा, लगेच उत्तरापर्यंत पोहोचा. जोक करत नाहीये, प्रत्यक्षात तुम्ही सोडून बघा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि ही मेथड का वापरली जात असते, कारण पॉईंटमध्ये उत्तर दिलं जात नाही. 99.99% सरळ सेवा भरतीमध्ये तर आजपर्यंत एकही प्रश्न मी बघितलेला नाहीये पॉईंट मधला. तिन्ही नळ किंवा तिन्ही लोक एकसोबत काम करतायत आणि पॉईंटमध्ये उत्तर आहे, अजिबात नसतं ते.
ते मोठ्या परीक्षेमध्ये विचारलं तर विचारलं जाईल. मी तर आजपर्यंत बघितलेलं नाहीये, म्हणून मी तुम्हाला सांगतो हीच मेथड वापरायची असते. 3 नळ अनुक्रमे 20, 24 आणि 30 तासात भरत असतील. तिन्ही नळ एकत्रित चालू केली तर किती वेळ लागेल? छेदस्थानी डायरेक्टली 3 टाका, कारण 3 नळ आहेत. आणि बघा आता, कारण मधली संख्या आहे आणि या मेथडमध्ये एक गोष्ट मेंटेन केली जात असते बरं का. पहिली जी संख्या आहे आणि शेवटची जी संख्या आहे, या दोन्ही संख्या ज्या आहेत या 24च्या जवळ असतात. म्हणजेच काय, तर ह्या 24 जी आहे ना, त्याला हे केलेलं असतं, काय म्हणतात त्याला, आपलं माझ्या आता नाव लक्षात येत नाहीये, परंतु 24 जो आहे ना, 24 हा मधली संख्या या दोन्हींचा बेस असतो. अत्यंत महत्वाची संख्या असते. तर याला 3 ने भाग दिला तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं. तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडून बघा. जर हे उत्तर आलं नाही ना, तर मी तुमच्या समोर येणं बंद करेल. आणि मी हा प्रश्न बनवलेला नाही, हा प्रश्न तुमच्याच परीक्षेमध्ये आलेला आहे. आकडे बदललेले सुद्धा नाहीयेत. आकडे जर त्यांनी बदलले की त्यांना माहिती पॉईंटमध्ये उत्तर येईल, त्यामुळे ते आकडे सुद्धा बदलत नाही. डायरेक्टली तशाच प्रकारे प्रश्न विचारला जात असतो. फक्त नावं बदललेली असतात व्यक्तींची, किंवा मग नळ अ, ब आणि क अशा प्रकारे नावं दिलेली असतात, पर्यायवर खाली असतात, परंतु अशाच प्रकारे आकडे विचारले जात असतात. पुढचा प्रश्न तो म्हणजे 12, 18 आणि 36 हे 3 नळ आहेत, एकत्रित चालू केली तर किती वेळ लागेल? तर छेदस्थानी डायरेक्टली 3 लिहा. आणि बघा ना किती उत्तर येते, 6 12 6 18 याचा अर्थ काय, 6 तास लागतील. आता पुढची अत्यंत महत्वाची पद्धत आहे, टाईप आहे. टाकीचा काही भाग भरलेला आहे आणि बाकीचा राहिलेला भाग भरायचा आहे. बघा ना, एका नळाने टाकी 2/5 भाग 10 मिनिटात भरत असते. तर उरलेली टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? 5 पैकी 2/5 म्हणजेच काय, तर 5 पैकी 2 भाग भरलेला आहे आणि तो किती, तर 10 मिनिटे लागत आहेत. जर 2 भाग भरण्यासाठी 10 मिनिटे लागत असतील, 2 भाग भरण्यासाठी 10 मिनिटे लागत असतील, तर उरलेले एकूण 3 भाग भरण्यासाठी किती? प्रश्नचिन्ह. तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार जर तुम्ही केला तर 3 गुणिले 10 छेदस्थानी 2 येते. ही गणितीय क्रिया करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. बे एक बे या ठिकाणी येणार 5 आणि 5 5 त्रिक 15. म्हणजेच किती? तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडून बघा बरं का. मास्तर जो बोलतोय ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुमचा जो मास्तर आहे ना आवडता, जो तुम्हाला लसावी मसाला असं खायचं शिकवत असतो, त्याच्याकडून हे सोडून बघा, उत्तर हेच येणार. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मी स्वतः बनवलेला प्रश्न पुढचा तो म्हणजे बघा, एका नळाने टाकीला 8/11 भाग 16 मिनिटात भरत असतो. याचा अर्थ काय झाला, तर 11 पैकी 8 भाग जे आहेत ते भरण्यासाठी 16 मिनिटे लागत आहेत. तर उरलेले भाग किती आहेत, तर 11 - 8 जर तुम्ही केले, तुमच्या लक्षात यायला पाहिजे लगेच की 3. तर 3 भाग भरण्यासाठी किती? प्रश्नचिन्ह. तिरकस गुणाकार करायचा असतो. 16 गुणिले 3 छेदस्थानी 8. 8 एक 8 या ठिकाणी 2 येणार. म्हणजेच 3 गुणिले 2 जर तुम्ही केले तर 6 मिनिटे लागतील. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 9 भागांपैकी 5 भाग भरण्यासाठी 20 मिनिटे लागत असतात. याचा अर्थ उरलेले जे 4 भाग आहेत की नाही, कारण 9 - 5 जर तुम्ही केले तर 4 मिळत असतात. याचा अर्थ 4 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? तिरकस गुणाकार जर आपण केला तर 20 गुणिले 4. तिरकस म्हणजे अशा प्रकारे असतो बघा, आणि छेदस्थानी 5. ही गणितीय क्रिया करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. 5 एक 5 या ठिकाणी येणार 4. 5 चौक 20, 4 चौक 16. म्हणजेच काय, तर 16 मिनिटे लागतील टाकी भरण्यासाठी. आलं लक्षात? यस, भरण्यासाठी 16 मिनिटे लागतील, उर्वरित भाग भरण्यासाठी. बाकी टाईप 6 नळाची त्रिज्या किंवा व्यास बदलल्यास नेमका काय विषय होत असतो, हा तर बघता क्षणीच असतो. पेन सुद्धा उचलायची गरज नसते. बघा ना प्रश्न काय आहे. हा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला आहे बघा. म्हणजे आकडे सुद्धा न बदलता, भले ती SSC असो किंवा RRB असो. बघा ना, या ठिकाणी GD मध्ये विचारलाय, RRB मध्ये सुद्धा विचारला गेलाय. केंद्रामध्ये जे प्रश्न विचारले जात असतात तेच या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे वेगवेगळे जे सरळ सेवा भरती असतात किंवा MPSC असते ती सुद्धा कॉपी करत असते. MPSC दुय्यम सेवा 2016 मध्ये हा प्रश्न विचारला, आकडे न बदलता. आणि त्या व्यतिरिक्त एवढ्या मोठ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. एका नळाने टाकी 20 मिनिटात भरते जर नळाचा व्यास म्हणजेच हे वर्तुळ असतं ना, या वर्तुळाचं हे भाग, याला व्यास असं म्हटलं जात असतं. आणि वर्तुळाच्या मधोमध जो भाग असतो इथून इथपर्यंत हा भाग त्रिज्या असते. ठीक आहे. तर व्यास दुप्पट केला तर तीच टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? ज्यावेळेस व्यास दुप्पट होत असतो ना, तर दुपटीचा वर्ग एवढी क्षमता वाढत असते त्या नळाची. दुपटीचा वर्ग किती आहे? 4. म्हणजे 4 पट वेगाने पाणी बाहेर येत असतं. याचा अर्थ काय? 4 पट वेळ कमी लागेल. म्हणजेच काय, तर केवळ 4 जर तुम्ही छेदस्थानी लिहिले 20च्या तर किती येत आहेत? 4 पंचे 20. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच काय झालं, जर व्यास दुप्पट केला तर तिची क्षमता 4 पट होईल. जर व्यास तिप्पट केला तर तिची क्षमता 9 पट होईल. जर व्यास 5 पट केला तर तिची क्षमता त्या नळाची 25 पट होईल. याच्यावरच प्रश्न बनवलेला. पुढचा प्रश्न बघा ना,
एका नळाची टाकी 18 मिनिटात भरत असते. जर नळाचा व्यास तिप्पट केला असेल तर तिप्पट म्हणजेच काय, तर क्षमता झाली 9 पट. कारण 3चा वर्ग किती असतो, 9 असतो की नाही, 9 पट झाली. तर तीच टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, तर किती वेळ लागणार आहे, ज्यावेळेस क्षमता 9 पट होती याचा अर्थ काय, तर 9 पट कमी वेळ लागणार आहे. याचाच अर्थ काय, 9 पट कमी म्हणजेच याला छेदस्थानी जर तुम्ही 9 लिहिले की तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. जर 18 मिनिट लागत असतील तर 9 पट कमी म्हणजेच किती, 2 मिनिटे लागतात. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एका नळाने टाकी 100 मिनिटात भरत असते. जर नळाचा व्यास 5 पटीने वाढवला, याचा अर्थ किती, 25 पट क्षमता वाढली त्याची. त्या नळाची क्षमता म्हणजे वेग पाण्याचा जो आहे तो तेवढाच वाढणार, म्हणजे त्या नळाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी येणार. किती, तर 25 पट जास्त पाणी येणार. याचा अर्थ जेवढा वेळ लागतोय ना त्याच्या 25 पट कमी येणार. म्हणजेच छेदस्थानी या ठिकाणी 25 करा, 25 एक 25, या ठिकाणी येणार किती, 4. केवळ 4 मिनिटं लागतील. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारचे खतरनाक शॉर्ट ट्रिक आता आपण टॉपिक वाईज सुरू केलेले बरं का. म्हणजे टॉपिक वाईज आपण बघतोय काम, काळ, वेग यामधील एक महत्वाचा घटक होता नळ आणि टाकी. हा व्हिडिओ बऱ्यापैकी नीट बघा, वाटलं असं 2 वेळा बघा. नोट्स काढा. नोट्स म्हणजेच काय, तर तुम्ही स्वतः प्रश्न बनवायचा प्रयत्न करा. तुमच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न बघा आणि तिथे ही ट्रिक वापरा. याच्या पलीकडे अजून कोणतीही टाईप विचारली जात नाही. आणि अशाच प्रकारे टॉपिक वाईज कंटिन्युअसली बघण्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोकायचा. आपल्याला केवळ आणि केवळ प्रतिसादाची आवश्यकता आहे. तुझ्याकडून सोन्या खरंच काही नको, आयुष्यामध्ये भरपूर काही दिलं गेलं. फक्त आणि फक्त प्रतिसाद. तशा प्रकारे तुला कमेंट करायची. 50+ कमेंट केल्या की पुढचा लगेच व्हिडिओ येईल. माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या.